नमस्कार. आज आपण पाहणार आहोत परिवर्त त्रिकोणासन. परिवर्त त्रिकोणासन करण्याची पद्धत. सर्वप्रथम ताडासनामध्ये उभे राहा. दीर्घ श्वास घ्या. पावले 3-3.5 फूट अंतरावर ठेवा. हात बाजूने उचला आणि खांद्याच्या रेषेत आणा. तळहात जमिनीकडे वळवा. उजवे पाऊल 90 अंशांनी उजवीकडे वळवा. डावे पाऊल 60 अंशांनी उजवीकडे वळवा. डावा पाय सरळ ताणलेला किंवा गुडघ्याशी आवळलेला असू द्या. श्वास सोडा आणि धड डाव्या पायासहित विरुद्ध दिशेला म्हणजेच उजवीकडे वळवून डावा तळहात उजव्या पावलाच्या बाहेरच्या कडेशी जमिनीवर टेकवा. उजवा हात डाव्या हाताच्या रेषेत उंचवा आणि उजव्या हाताच्या अंगठ्यावर दृष्टी केंद्रित करा. गुडघे घट्ट आवळलेले असू द्या. उजव्या पायाची बोटे जमिनीपासून उचलू नका. डाव्या पावलाची बाहेरची कड जमिनीवर चांगली टेकून ठेवण्याचे ध्यानात राहू द्या. दोन्ही खांदे आणि खांद्याची पाती ताणलेली असू द्या. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत अर्धे मिनिट राहा. श्वास घ्या. डाव्या पायाचा पंजा जमिनीवरून उचला. धड फिरवून मूळ स्थितीला आणा आणि ताडासनात पुन्हा या. याच कृतीने डाव्या बाजूने हे आसन करा या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपण पाहणार आहोत परिवर्त आसनाचे फायदे. या आसनामुळे मांड्या व पोटऱ्या तसेच गुडघ्यामागची धोंडशीर यांना सदृढता येते. पाठीचा कणा आणि पाठीचे स्नायू याची कार्य योग्य तऱ्हेने होऊ लागतात, कारण कण्याच्या खालच्या भागाच्या आसपासचा रक्ताचा पुरवठा या आसनामुळे वाढतो. या आसनामुळे पाठीच्या वेदना थांबतात आणि पोटातील अवयव मजबूत होतात. धन्यवाद.